आजच्या सत्रामध्ये आपण आचार या प्रकरणासंदर्भामध्ये याआधी आपण 200 वचनं पाहिलेली आहेत. आज आपण 201व्या वचनापासून पुढे चिंतन करणार आहोत. मागील वचन झालेलं आहे, जो जे होऊनी असे तो तेची बोले. म्हणजे जो ज्या अधिकाराचा असतो तो त्या अधिकारानुरूप आपलं आचरण करत असतो, किंवा अधिकार्य जशा ज्या अधिकाराचा आहे त्या अनुसार अधिकरण जे आहेत ते आपला आचार किंवा आपलं जे सांगणं आहे, निरूपण आहे, ते त्या पद्धतीने जो ज्या गुणाचा आहे त्या पद्धतीचं निरूपण त्या समोरच्या जीवाला करत असतात. आजच्या सत्राचं वचन आहे आचाराचं 201वं वचन. पोर जीव काट्याच्या पेट्यावरी विषय व्यवस्था करी. तर मागच्या वचनामध्ये आपण बघितलं, जो जे होऊनी असे तो तेची बोले. तर मग असं का बरं? म्हणजे प्रत्येकजण आपापल्या स्वतःच्याच इच्छेने का चालतो? ईश्वराने सांगितलेलं आहे किंवा सिद्धांतामध्ये जसं आहे, कोणीतरी तशा पद्धतीने जर का त्याला निरूपण केलं तर तो त्या तत्वाचं, तो त्या सिद्धांताचं तो काय ऐकत नाही. ते महादाईसांनीच प्रश्न केलेला होता स्वामींना, की असं का करतो जीव? म्हणजे जे असं आहे ते का नाही घेत ना? स्वामींनी सांगितलं, जो जे होऊनी असे तो तेची बोले. तर का? म्हणून ना प्रत्येकाला एक स्वतःची विषय व्यवस्था करायची सवय लागलेली आहे. विषय व्यवस्था म्हणजे स्वतःला काय सोयीस्कर वाटतं ते, काय पण असेल, जेवणाच्या बाबतीत असेल, झोपण्याच्या बाबतीमध्ये असेल, अजून कुठलं काय कार्य करण्याच्या बाबतीमध्ये असेल, कर्मराठीचं कार्य करण्यासंदर्भात असेल किंवा दैवराठीचं कार्य करण्यासंदर्भात असेल, तर प्रत्येकाला काय आहे की ते करत असताना एक स्वतःची सोय ठेवून आपण सगळ्या गोष्टी करत असतो. म्हणजे स्वतःला सोयीस्कर वेळ, स्वतःला सोयीस्कर ते कार्य, स्वतःला सोयीस्कर तो काळ, म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की स्वतःला सोयीस्कर पडेल अशाच पद्धतीने आपण ती वेळ, काळ, पदार्थ हे सगळं निवडत असतो. आणि मग नेमकं होतं काय की मग प्रत्येक ठिकाणी आपण जर का असं करत राहिलो, काही ठिकाणी समजा ते चालून जाईल, पण प्रत्येक ठिकाणी ते नाही चालणार. आणि मग कशातही आपण म्हणजे अशी आपल्या सोयीनुसार आपण जेव्हा वागतो तेव्हा आपण कशातही सुख मानायला लागतो. ज्याच्यामध्ये सुख नसेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण सुख मानायला लागतो. म्हणजे या ठिकाणी जो वचन सांगितलेलं आहे ते न्यायरूपी वचन आहे. आणि त्या वचनामध्ये जो न्याय दिलेला आहे तो जे शेळ्या वगैरे पाळतात, त्यांना चरायला घेऊन जातात, त्या व्यक्तीचा हा न्याय, त्या व्यक्तीवर हे न्यायरूपी वचन सांगितलेलं आहे की पोर जीव काट्याच्या पेट्यावरी. म्हणजे त्यांनी काय केलेलं असतं, खाली दगड ठेवलेले असतात, त्याच्या त्या शेळ्या ज्या आहेत त्यांनी त्या चरायला सोडून दिलेले आहेत. मग हा काय करतो, आपलं दगड वगैरे ठेवतो खाली, त्याच्यावर काटे आणून ठेवतो आणि काट्यांची एक बरोबर एक पलंगासारखं त्यांनी ते तयार केलेलं आहे, जेवढ्या याच्यामध्ये तो मावेल चांगला असं. जमिनीवर दगडांवर त्या काट्यांच्या अशा त्यांनी रचलेले आहेत तळती. आणि मग त्याच्यावर तो बसतो आणि तिथे खाली चांबड्याचं हे टाकलेलं आहे, पूर्ण असं अंगावर पण व्यवस्थित घेतलेलं आहे. हवा आली की काय होतं की तो जो काही त्यांनी ते बनवलेला आहे काट्यांचा पेटा,
तो असा हवा आली की तो हलतो, पण पडत नाही, पण हलतो चांगला असा. एखाद्या वेळेस जर का पाऊस पडला तर काय होतं, पावसाचं पाणी पडून त्या काट्यातनं निघून ते पण वाहून जातं, ते काय तसंच राहत नाही. आपण जर का दगडाचा जर का ओटा बांधलेला असेल तर ते तिथेच राहील, ते पाणी साचेल त्या ओट्यावर. परंतु हे पाणी काय होतं, निथरून जातं त्या काट्यांमधनं, आणि हवा आले की छान वाटतं वगैरे असं. आणि वरून परत शेळ्यांकडे सुद्धा लक्ष देता येतं. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे, स्वतःची व्यवस्था केलेली आहे. आणि मग त्याच्यामध्ये तो स्वतःला मानतो की मला जे सुख मिळतं आहे याच्यातनं, हा जो काय चांगला पेटा आपण बनवलेला आहे, हलतोय असा हवेनी, पाणीसुद्धा साठत नाही, हे सगळं सुख म्हणण्यापेक्षा या 2, 3, 4 ज्या काही सुख असतील त्याच्यातनं त्यालाच तो सर्वस्व मानतो. आणि मग काय करतो की तो मनातल्या मनात म्हणतो की मला जे सुख आहे ते ब्रह्मादिकाला सुद्धा नाही, इंद्रादिकांना सुद्धा नाही, म्हणजे कुणालाच नाही, एखाद्या राजाला सुद्धा नाही, श्रीमंत व्यक्तीला सुद्धा नाही. जे सुख मला आहे ते इतर कुणाला नाही. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे की आहे वास्तविक ते दुःख तो कशासाठी गेलेला आहे. एखादा इंद्र असेल, चंद्र असेल, किंवा कोणी राजा असेल, कोणी श्रीमंत माणूस असेल, त्याला खरं तर अशा काही शेळ्या चरायला नेण्याची काही गरज आहे का. म्हणजे हे दुःखच आहे ना त्याला, ही गरिबी आहे, ते दुःख आहे. वरून एखादा कोणी श्रीमंत व्यक्ती असेल तर त्याची व्यवस्था अजून आलिशान असणार आहे काहीतरी. माळेकाराच्या दृष्टांतात सांगितलं, माळा बांधलेला आहे, वर छत आहे त्याला, सगळं काय, म्हणजे ते पाणी पडल्यानंतर ते वाहून जातं, पेक्षा पाणीच पडणार नाही, वरून छत आहे चांगलं. म्हणजे एखादी श्रीमंत व्यक्ती असेल तर त्याला ते पेटा वगैरे बनवायची गरज नाही, बनवला तो अजून चांगला बनवेल, तो घरच बनवेल तिथे तो, आणि तिकडून लक्ष ठेवेल तो. आता वरून पाऊसही पडतोय, त्याची सुद्धा विल्हेवाट लावलेली समजायनी, परंतु हे सुखदायक आहे का सगळं. म्हणजे कुठलाही माणूस जो असतो ती जी काही व्यवस्था करतो, दुःखामध्ये असताना, द्रव्य जवळ नसताना, गरिबी असताना, ह्या ज्या काही व्यवस्था तो करत असतो त्या म्हणजे काय आहेत की तेवढं ते दुःख, त्या दुःखापासून आपण लांब राहू म्हणा, किंवा तेवढासा त्रास आपल्याला त्याचा होणार नाही म्हणा, आणि म्हणून ते करत असतो. परंतु जर का तुम्ही त्याला सुख मानलं आणि असं सुख कुणालाच नाही जर का असं म्हटलं, ठीक आहे तुम्ही त्याला सुख माना, परंतु असं सुख कुणालाच नाही, परत असं बोलू नका. जसं ते मांसाहार जे करतात त्यांना स्वतःला एवढं ते सुख वाटतं खाताना, आणि ते म्हणतात की असं सुख कुणालाच नाही. म्हणजे शाकाहारी खाणाऱ्यांना असं सुख नाही. तुम्ही तुमचं सुख काय घ्यायचं ते घ्या खाण्यातनं, परंतु इतरांना ते सुख नाही हे म्हणणं म्हणजे काय आहे, दुःखीची सुख दुःखाला सुख मानणं आहे. एखादे कोणी लोक असतील ना, ते रस्त्यावर भीक मागतील, मग त्यांना जर का सांगितलं की संन्यास घ्या तर ते घेणार नाहीत, कारण की त्यांनी काय केलेलं आहे, दुःखीची सुख मानलेलं आहे. म्हणजे जे काही दुःख आहे ते लोकांसमोर हात पसरतील, उन्हातानात फिरतील. जे काही काम करणारे लोक आहेत ते उन्हातानामध्ये काम करतील, काय पैसे भेटतायत नाही भेटतायत, सगळं हाल सगळे चालू आहेत, राहायचं ठिकाणा नाही, हे सगळं करतील. परंतु जर का त्यांना म्हणाले की बाबा अनुसरण घ्या तर ते बोलतात नाही. एखादी व्यक्ती असते म्हातारी, ती घरामध्ये पूर्ण ते सुख दुःख सगळं भोगणार, पण त्यांना म्हटलं अनुसरण घ्या तर त्यांची इच्छाच नसते असं. म्हणजे हे काय आहे, दुःखीची सुख मानी, म्हणजे त्या प्रपंचालाच त्यांनी सुख मानून ठेवलेलं आहे. हे जे काही घरदार आहे, प्रपंच आहे, हे सगळं जे काही भोगायला मिळतं आहे तर ते सगळं काय आहे, ते सगळं सुखच सुख आहे, असं एक मनामध्ये भाव आपण तयार करून ठेवलेला आहे. याला अन्यथा ज्ञान असं म्हणतात. म्हणजे एक आहे ज्ञान, एक आहे अज्ञान, आणि एक आहे अन्यथा ज्ञान. ज्ञान म्हणजे ज्याला माहिती आहे सगळं, अन्यथा ज्ञान, आणि त्याच्यामध्ये आहे ज्ञान. ज्ञान, अज्ञान आणि अन्यथा ज्ञान. अज्ञान म्हणजे ज्यांना काहीच माहिती नाही. एक तर आहे ज्ञान,
म्हणजे ज्ञानिया त्याला सगळं माहिती आहे, एक आहे अज्ञानिया म्हणजे त्याला काहीच माहिती नाही, आणि एक तिसरा जो आहे तो अन्यथा ज्ञानिया आहे. एखाद्या वेळेस ज्ञानी व्यक्ती भेटला तर चांगलीच गोष्ट आहे, एखाद्या वेळेस अज्ञानी व्यक्ती भेटला तरी चांगलं आहे. म्हणजे ते आपण बोलतो अर्धवट शाण्यापेक्षा वेडा भेटलेला चांगला, किंवा अर्धवट वेड्यापेक्षा पूर्ण ठार वेडा भेटला तर चांगला. तसं ज्ञानी भेटलं तर चांगला, अज्ञानी भेटला तरी चांगला, परंतु अन्यथा ज्ञानी जर का भेटणं हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे बरं का. आज जिथे बघाल तुम्ही अन्यथा ज्ञान सगळीकडे पसरलेलं आहे. असं म्हणजे प्रत्येक याच्यातनं काही ना काही असं ज्ञान दिलं जातं की ज्याचं कुठेच काही गुड न शेंडा, त्याला नाही कुठला सिद्धांताचं काय ना कुठला कशाचा आधार, आणि ते एकमेकांना आपण सांगतो की बाबा असं केलं पाहिजे. आता श्रावण महिना येतोय ना, मग त्याच्यामध्ये असं असं केलं पाहिजे हे एकमेकांना सांगतात. ह्याचं कुठेच काय आलेलं नाही आहे, परंतु ते आपण एकमेकांना त्या त्या गोष्टी सांगतो आहोत. जसं कुणी म्हणालं की बाबा आता हे पवित्र्याची तिथी 24पासून चालू होते, ते म्हणाले मग आपण तर 25लाच केली पाहिजे, रक्षाबंधनच्या आधी आपण करतो, मग एकदम 24ला करायची ते असं नाही. म्हटलं हो पवता आत्ता जरी या क्षणाला जरी वाहिलं तरी चालतं, 12 महिन्यात कधी जरी वाहिलं तरी चालतं. त्याला काही तिथी वगैरे असं नाही आहे की देव स्वामी बघतील व तिथीनुसार वाचायत का तरच स्वीकारेन, तिथी व्यतिरिक्त वाहिलं तर देव स्वीकारणार नाहीत असं काही प्रकार नाही आहे. परंतु काय झालेलं आहे की आपण ती विषय व्यवस्था करून ठेवलेली आहे. अर्थातच ती जर का चुकीची आहे, विषय व्यवस्था म्हणजे काय, एक प्रकारे आपण स्वतःला ती एक समजूत घालून घेतलेली, मनाला ते संदेश दिलेला आहे की हे असं आहे, आणि त्यानुसार आपण चालत असू तर मग काय होईल. जसं कुणी सांगितलेलं आहे की संकल्प सोडल्याशिवाय क्रिया पूर्णच होत नाही. म्हणजे क्रिया करता व्यक्ती जो आहे तो क्रिया करण्याच्या आनंदापेक्षा पण संकल्प न सोडल्याचं दुःख त्याला अधिक असतं. हे सुद्धा काय आहे, एक विषय व्यवस्था करून ठेवली आपण. आपल्याला असं वाटतं की क्रिया कशाही हेतूनी करा, कशाही पद्धतीने करा, राजस करा, तामस करा, सात्विक करा, संकल्प सोडला की ती क्रिया लेखी लागते, असं आपण आपल्या डोक्याला संदेश देऊन ठेवलेला आहे. हा संदेश आपण अनेकांना सांगतो. म्हणजे तुम्ही क्रिया चुकीची केली आणि संकल्प सोडला तर लेखी लागेल का, ते नाही लागणार लेखी. क्रिया ही उत्तम असली पाहिजे. उत्तम क्रिया असेल तर मग त्याचा संकल्प नाही सोडला तरी चालतो. म्हणजे पाण्याचा संकल्प सोडणं हे काही महत्त्वाचं नाही आहे, परंतु प्रत्येक मानव पंथामध्ये तर सगळ्यांच्या डोक्यामध्ये ते फिक्स आहे असं की संकल्प सोडा बरं का, संकल्प सोडा. एक अन्य बाईनी दक्षिणा लावली आणि दक्षिणा लावल्यानंतर तिला आपले उद्देशी म्हणायला लागली संकल्प सोडा, संकल्प सोडा. तिने सांगितलं मी मनाचा संकल्प सोडलेला आहे, मला पाण्याचा संकल्प सोडायची गरज नाही. एक अन्य बाई एवढं छानपैकी एक सिद्धांत, एक तत्व मांडते, आणि मग लक्षात येतं आपण किती संकल्पाच्या पाण्यामध्ये आपण वाहून गेलेलो आहे सगळे, की आपल्याला विचारच करता येत नाही. आपल्याला कोणीतरी एक सांगून ठेवलं आणि त्या हिशोबानेच आपण चालतो. नसेल एखाद्या वेळेस काही संकल्पाचं पाणी नका सोडू. मनाचा संकल्प जोपर्यंत नसतो तोपर्यंत बाकी कसलाही संकल्प तुम्ही सोडा, पाण्याचा, अजून काही तेल टाका, नाही तर अजून काही टाका, त्याचा काहीही फायदा होणार नाही. आणि म्हणून मनापासनं गोष्ट पाहिजे. ते एक जण बोलले नाही ना पण संकल्प आवश्यक आहे, संकल्प सोडल्याशिवाय लेखी लागतच नाही. म्हटलं अहो आपण एकमेक समजा कधी भांडणं करतो त्याच्यामध्ये दुसऱ्यांना जेव्हा शिव्या देतो त्याचा काही संकल्प सोडतो का आपण, त्याला शिवी लागतेच, आणि त्याचं पाप जे काही लागायचंय ते पण आपल्याला लागतं. विना संकल्पाचं हे जर का लागतंय तर बाकीच्या क्रियेमध्ये सुद्धा तेच आहे. कोणाला लात मारली आपण, लात लागली तर त्याचा संकल्प सोडला जातो का, नाही, त्याची लगेच प्रसवाची चाल तिकडे चालू होऊन जाते. विना संकल्प अशा सगळ्या गोष्टी होत आहेत. परंतु काय झालं की आपण एक विषय व्यवस्था केली आहे. आपली क्रिया कशी करा, संकल्प सोडलं की लेखी लागतं. हे अशा प्रकारचं हे अन्यथा ज्ञान जे आहे, तुम्ही जर का क्रिया उत्तम प्रकारे केली आणि संकल्प जरी नाही सोडला तरी सुद्धा तुमची क्रिया ही स्वीकारामध्ये गेलेली आहे. लीळाचरित्र ग्रंथ जर का उघडून बघितला तुम्ही
तर कुठेही असं नाही आहे की स्वामींना कुणीतरी कंदमुळे फळे दिलेली आहेत, बोणेबाईंनी लाडू दिलेला आहे, कुणी भिक्षांना पात्रातलं झोळीतलं काही अन्न स्वामींना वाढलेलं आहे, कुणी संकल्प सोडला असं कुठेच लीळा चरित्रामध्ये आलेलं नाही आजच्या स्वामींना संकल्प सोडला म्हणून. परंतु ते नंतरच्या काळामध्ये आलं. अर्थात तुम्हाला सोडायचं सोडा संकल्प, त्याच्याने काय सोडल्याने दोष लागणार नाही आहे. परंतु संकल्प नाही म्हणून अस्वस्थ होऊ नका. आपण जी क्रिया करत आहोत त्या क्रियेतला यथार्थता आपल्याला आवश्यक माहिती असणं गरजेचं आहे. आणि ती क्रिया जर का उत्तम प्रकारची आहे, विहित विधीमधली ती क्रिया जर का असेल तर निश्चितच त्याचा आनंद आपल्याला असला पाहिजे. संकल्प नसेल तर मग त्याचं दुःख आपल्याला असता कामा नये. अशाच प्रकारचं विड्याच्या पानातलं आपण बघितलेलं आहे की हे संकल्पाच्या पाण्याचं बघितलं तर विड्याच्या पानाचं सुद्धा असंच आहे की त्याच्यामध्ये पण नागवेलीचं पान नसेल तर विडाच लोक वाहत नाही. म्हणजे विडा वाहनं हे महत्त्वाचं वाटत नाही, तर पानयुक्त विडा वाहनं लोकांना खूप महत्त्वाचं वाटतं. नसेल पान तर तसा व्हा. कुणी म्हणाले की बाबा आमच्याकडे विड्यासाठीच पैसे नाही आहेत, त्यांना मी सांगितलं बाबा नका वाहू, विडाच व्हायला पाहिजे असं काय नाही. तुमच्याकडे पैसे नाहीच ना, मग सरळ या आणि 2 हात जोडा आणि देवाला जी काही विनंती असेल, प्रार्थना असेल, नामस्मरण असेल ते करा, मनपूर्वक करा. त्यासाठी याच गोष्टींची आणि पदार्थांची आवश्यकता आहे, अशातला काही भाग नाही आहे. म्हणजे स्वामींनी सांगितले दृष्टे अदृष्ट नसले, दृष्टपर पदार्थाने तुम्हाला अदृष्टपर परमेश्वर भेटणार नाही. आणि हे खरं आहे बरं का. म्हणजे आधी मला असं वाटायचं की नाही हे वचन कोणीतरी खोटं पाडेल, परंतु तसं नाही आहे. दृष्टपर पदार्थाने अदृष्टपर परमेश्वर साधता येत नाही. याचाच अर्थ स्वामींनी अदृष्टपर पदार्थ म्हणजे अदृष्टपर परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी साधना जी सांगितली ती सुद्धा अदृष्टपरच सांगितलेली आहे. नामप्राप्ती ते करी, म्हणजे नामस्मरण ही अंतर साधना आहे का बाह्य साधना आहे? ही अंतर साधना आहे, मनापासून करायची, अंतकरणात करायची ती साधना आहे. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे सोहळे आणि काही प्रदर्शन किंवा सजावट करण्याची गरज नसते. तुमच्या मनाने अंतकरणाने ती करण्याची ती साधना आहे. म्हणजे ती अदृष्ट आहे, ती कोणाला दिसत नाही आणि त्याच्यानेच तुमचं अदृष्टपर परमेश्वर साधल्या जाणार आहे. नाम प्राप्ती ते करी असंच वचन आहे. नाम साधना करत असाल तर तुम्हाला प्राप्ती होणार. सेवा दास्याने तुमची कर्मनाश होणार, योग्यता होणार, परंतु प्राप्ती होणार नाही परमेश्वराची. त्यासाठी नाम हे साधन दिलेलं आहे. सेवा दास्य प्राप्ती असं नाही वचन सांगितलं, ज्ञाने प्राप्ती असं नाही सांगितलं, परंतु नामप्राप्ती ते करी हे नक्की सांगितलेलं आहे. बाकीचे जे काही सेवा दास्य आहेत, आचरण आहे, नित्यविधी आहे, निमित्तविधी, ह्या गोष्टी ह्या विधी तुम्हाला योग्य करतात. तुमच्या कर्मना त्याच्यातनं होत असतो. तुमची एक वैचारिक योग्यता जी असते, वैचारिक पातळी जी असते ती चांगल्या प्रकारची होते. म्हणजे या गोष्टी त्या सगळ्या तिकडेच नेता आहेत आपल्याला. परंतु जर का सांगितलेलं आहे की नामस्मरण जर का तुमचं कमी होत असेल तर पुनःसंबंध होणार नाही. पुनःसंबंध हा नामस्मरणामुळेच होत असतो. म्हणजे ही अंतर साधना आहे. म्हणजे आपण बाह्य साधना तर भरपूर करत बसलो आणि अंतर साधना काहीच नसेल तर मग काय उपयोग आहे. आणि म्हणून ही एक विषय व्यवस्था आपण केलेले आहेत काय की हे असं केलं की असं करावं लागतं, मंदिरात आलं की हे करा, ते करा, अमकं करा, तमकं करा, ह्या सगळ्या गोष्टी आपण विषय व्यवस्था करून ठेवलेल्या आहेत. स्थानाकडे गेले की उटी उपहार करा, उटी उपहार नाही केला तर मग ते मनाला समाधान नाही, मग ही पण विषय व्यवस्थाच झालेली आहे. स्थानाला गेल्यानंतर नामस्मरण नाही केलं तर चालतं बरं का. आपली परिस्थिती अशी आहे सध्या, नामस्मरण नाही केलं तर चालतं, पण उटी आणि उपहार हे केलाच पाहिजे. नामस्मरणाला वेळच कुठे, गेल्याच लगेच ती घाई किती, मग उपहार बनवा, हे करा, ते करा, आपला पूर्ण वेळ त्याच्यात जातो. आपण सकाळी उठू स्वयंपाकासाठी, परंतु नामस्मरणासाठी उठायचं म्हटलं तर जमणार नाही आपल्याला. तिकडे मग आपण म्हणून खूप थंडी असते बरं का स्थानाजवळ. म्हणजे हे काय आहे, आपण सगळ्या विषय व्यवस्था एवढ्या करून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यातच आपण सुख मानतो की आमचं उपहार इतका सुंदर झालं ना,
आमची उटी इतकी चांगली झाली ना. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये आपण सुख मानलेलं आहे. परंतु कोणी असं म्हणतं की बाबा आमचं स्थानाच्या ठिकाणी गेल्यानंतर आमची लीळा चिंतन खूप सुंदर झालं, माझं 4 तास नामस्मरण खूप चांगलं झालं, हे वाक्य कुठे येतात? हे वाक्य खूप कमी ऐकायला भेटतील तुम्हाला. हे करणारे सुद्धा लोक आहेत, नाही असं नाही आहे. परंतु बहुतांशी लोकांनी हे फक्त निश्चित केलेलं आहे. कोणीतरी म्हणालं की बाबा त्यांच्या त्या आमक्या एका कार्यासाठी जवळजवळ 10,000ची फुलं आणली आणि मग इतकं सुंदर झालं ते बघ, समाधान आहे सगळं काय. का बरं? ते 10,000 जर का आपण एखाद्या आश्रमस्थ किंवा पंथीय काही कार्यासाठी जर का ते उपयोगात आणले असते, तर आरोग्य सेवेसाठी जर का उपयोगात आणले असते, तर 10,000 रुपये आपण कोणाला दिले? फुलवाल्याला दिलेत. फुलवाल्याला ते दिलेले आहेत. 10,000चा भाव तरी आपला शिल्लक आहे का सांगा बरं? फुल वाहताना आम्ही 10,000ची फुलं आणली म्हणून तो फक्त अहंकार फक्त शिल्लक आहे. आता फुलं वाहण्याचा भाव शिल्लक नाही आहे, आता एकदम क्षुल्लकच राहिला तो. परंतु त्या पैशाचं, त्या द्रव्याचं जर का काहीतरी परमार्गी उपयुक्त, बरं का, अन्नदान म्हणूनच नाही, अशा काही गोष्टी आवश्यक आहेत की ज्या आपण करू शकतो, की ज्याच्या त्या गोष्टी खरोखर आवश्यक आहेत पंथामध्ये, आणि त्यासाठी ते द्रव्य आपण उपयोगी लावू शकतो. परंतु आपण काय करतोय, याच्यातच आपण विषय व्यवस्था केली आणि आम्ही जसं करतो, आमचा जसं उपहार होतो, आमचा जसा विधी होतो, तसं कोणीच करत नाही. हे अन्यथा ज्ञानामध्येच आपण सुख मानून घेतलेलं आहे. विषय एकदम संवेदनशील आहे. खूप लोक हे करतात, त्याच्यामुळे खूप लोकांना ते खटकेल म्हणा किंवा ते आवडणार नाही. परंतु सत्य हे सत्य असतं. सत्य मांडताना कुठल्याही प्रकारचं आपण जे काही भीती बाळगू नये मनामध्ये. जे आहे ते सत्य आपल्याला मांडता आलं पाहिजे, आणि सत्य जर का असेल तर नक्कीच ते आपल्याला स्वीकारायला कुठल्याही प्रकारची अडचण असता कामा नये. आणि म्हणून कशातही आपण विषय व्यवस्था करायची, आणि त्यातल्या त्या जर का अन्यथा ज्ञान जर का ते आहे, तर मग त्याच्यामध्ये सुख मानणं म्हणजे काय आहे, ते अतिशय चुकीचं आहे. ही जी लीळा आहे, हे जे काही वचन आहे, त्या वचना संदर्भामध्ये टीकेमध्ये जो काही पक्ष आलेला आहे आणि त्या पक्षानुसार जर का आपण बघितलं, तर त्या पक्षामध्ये सांगितलेलं आहे, टीकेच्या इतकं स्पष्ट सांगितलेलं आहे, इतक्या स्पष्टपणे त्या टीकेच्या पक्षामध्ये सांगितलेलं आहे. आम्ही सगळेजण बहुतांशी लोक ते टीका वाचतो, ते पक्ष वाचतो, परंतु त्यातनं नेमकं काय पक्षकारांना सांगायचं आहे ते आपण लक्षात घेत नाही. इतकं स्पष्ट सांगितलेले, पोर जीव काट्याच्या पेट्यावरी विषयव्यवस्था करी, या वचनाची टीका आहे. त्याच्यात सांगितलेलं आहे, सन्निधान वियोगाचे दुःख नाही. म्हणजे सन्निधान वियोग, ईश्वराचं असन्निधान आहे आपल्याला, म्हणजे सन्निधानाचा वियोग झालेला आहे, त्याचं दुःख नाही, त्याचं दुःख अजिबात नाही आहे. ईश्वराविन कैसे जीने हे न मनी, म्हणजे ईश्वराशिवाय कसं जगायचं आहे आपल्याला, याची कुठलीही काळजी आपल्याला नाही आहे. आपल्याला भरपूर काळजी आहेत. आपली जर का चप्पल गेली तर आपण मग चप्पलेशिवाय कसं जाऊ, लाईट गेली तर लाईटशिवाय कसं काय राहायचं, पाणी नाही तर पाण्याशिवाय कसं राहायचं, जेवण नाही तर जेवणाशिवाय कसं राहायचं, ह्या सगळ्या काळज्या आपण यथायोग्य करत असतो. परंतु स्वामी नाही आहेत तर स्वामींशिवाय कसं जगेन याचा कधीही आपण छोटासा सुद्धा विचार करत नाही. फक्त देवाच्या लेबल खाली आपण खूपसे कार्य करतो आहोत, परंतु देव गेल्याचं दुःख अजिबात कुठल्याही क्रियेमध्ये, कुठल्याही कार्यात झळकत नाही. म्हणजे कुठे जरी ते पंचावतार असेल तर मग तिथे काय केलं जातं, गुलाल टाकला जातो आणि त्याच्यावर परमेश्वर आल्याचा आनंद घेतात लोक. त्याच्यावर कुठले ठसे दिसतात. आता ही प्रथा मुळामध्ये कुठे चालू झालेली आहे, पंचावतार उपहारच नंतरच्या काळात चालू झाला आहे, आत्ताच्या. मग गुलाल टाकणे हा काही भटोबासांनी सांगितलेलं आहे का? किती अन्यथा कामं करतोय आपण. हे कामच म्हणेल मी याला, अन्यथा सेवा वगैरे बोलणार नाही. अन्यथा कामच आहे ती, रिकामी कामं आहे ती.
आता त्याच्यावर गुलाल टाकायला सांगितला कोणी आपल्याला, मग आपण टाकतोय आणि त्याच्यावर ठसे बघतोय. हे कुठे विहित केलं देवाने की तुम्ही गुलाल टाका मग आम्ही त्याच्यावर पाय देऊन येऊ? का बरं बाकीच्या ठिकाणी स्वामी कुठे पावलं दाखवत नाहीत? मग हे तर गोष्ट स्वामींनी सांगितलं की धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान. मग उलट ज्या ठिकाणी पोथी होते त्या ठिकाणी का नाही टाकत गुलाल? त्या ठिकाणी का नाही असं काही बघितल्या जात की स्वामी आलेत की नाही आलेत, हे का नाही पडताळल्या जात? म्हणजे कुठेतरी ते गुलाल टाकणे अन्यथा झालंय ना. का बरं आपल्या पंथामध्ये यावर विरोध का नाही दर्शवत? का नाही कोणी अजूनपर्यंत असा विचार नाही केला की हे का टाकलं जातं, कुठून आलंय, काय आलंय? कुणीच त्याचा काही विचार करत नाही आणि जो तो ते टाकतोय. नाही टाकलं तर लोक अस्वस्थ होतात. ते म्हणतात असं कसं काय तुम्ही गुलाल का नाही टाकला? अरे स्मरण करा, देव नाम स्मरण केल्याने येतात, धर्मवार्ता केल्याने येतात. हे गुलाल वगैरे टाकल्याने परमेश्वर येत नाहीत. म्हणजे कुठेतरी ते अन्यथा आपण ते बाळगून ठेवलेलं आहे की नाही. आता ते कोणाला सांगावं तर ते कोणाला पटतही नाही. मुळामध्ये काय असतं की आपण जर कोणाला सांगितलं ना हे चूक आहे आणि तो ते करतोय परंपरागत, तर त्याला ते इतकं कमीपणा वाटतं ना चूक मानणं. तो बोलतो नाही नाही आम्ही आधीपासून असंच करतो. अरे पण ते चूक आहे ना. नाही मग आम्ही इतक्या दिवसापासून करतोय ते. अहो तुम्ही किती दिवसापासून करायचं, काही किंमत आहे का? ते चूक आहे का बरोबर हे तर आधी पडताळा, मग किती दिवस करा, मग मरेपर्यंत करा. म्हणजे हे काय आहे, कुठेतरी हे सुद्धा पडताळण्याची वेळ आहे आपली. आपण जर का व्यावहारिक बाबीमध्ये पण आपलं शिक्षण जर का चांगलं झालेलं आहे आणि अध्यात्मामध्ये सुद्धा आपण चांगलं जर का अध्ययन करण्याची इच्छा बाळगतो, तर कमीत कमी ते अध्ययन करताना अन्यथा ज्ञान तुमच्यामध्ये त्या तुमच्या ज्ञानामध्ये असता कामा नये. आणि म्हणून या ठिकाणी एक तर तोची होवावा तोची भेटावा, म्हणून तिथे काय सांगितलं, नामस्मरणामध्ये आर्तता असणं गरजेचं आहे. निर्वेद अनुता पानुसोचने अर्थ सांगितलेलं आहे. आणि इथे आपण हे असं काहीतरी टाकून आणि मग बोलायचं की परमेश्वर आले, स्वामी आले म्हणून आपण परत त्या ठिकाणी आनंद हे करायचा. कुठे सन्निधान वियोगाचं दुःख आहे आणि कुठे हा आनंद आहे? दोघांचाही काही ताळमेळ नाही आहे. आपल्याला कायमस्वरूपी ईश्वराच्या वियोगाचं दुःख असलं पाहिजे. आणि त्या पक्षामध्ये सांगितलंय की सन्निधान वियोगाचे दुःख नाही, ईश्वराविन कैसे जिने हे न म्हणी. म्हणजे या कसं काय मी जगेन याबद्दल आपण विचारच करत नाही. आणि मा स्थाना प्रसादा टेके असा पक्ष आहे बरं का. हे मी माझ्या खिशातलं सांगत नाही आहे. मा स्थाना प्रसादा टेके म्हणजे स्थान, प्रसाद आणि विशेष याच्यामध्येच आपण सुख मानलेलं आहे. लोकांना खूप आनंद असतो की माझ्याकडे अमक्या तिसऱ्या अवताराचा विशेष नव्हता, तो आलेला आहे. माझ्याकडे आता 5 अवतारांचे विशेष झालेले आहेत. अरे पण तुम्हाला ते अवतारांच्या नामाचं स्मरण तर होतंय का? नुसते विशेष गोळा केले आपण, नाही त्यांच्या लीळा कधी माहिती आपल्याला, नाही त्यांचं स्मरण कधी होत आपल्याला, नाही त्यावर काही चिंतन होत आहे, नाही त्यांच्या त्या अस्थिपरीवर आपण कधी चालतो आहे. विशेष गोळा करून करायचं काय? एका बाईनी एवढे विशेष गोळा केले म्हणजे अख्ख्या पलंगभर ते विशेष छोटे स्नान घालायला जर का लागले 3-3, 4-4 तास नुसतं स्नान घालण्यातच जायचं. आता स्नान घालण्याचं ठीक आहे, जर का वंदन करायचे ठरले तर ती बाई फक्त 10 ते 15 विशेष फक्त सात्विकपणे वंदन करेल, एखादी लीळा आठवून म्हणा. आता जर का 100 विशेष नमस्कार करायचे आहेत तर ती कशी वंदन करेल? अविधीपूर्वकच वंदन करेल ना. पटापट डोक्याला लावले की ठेवले, डोक्याला लावले की ठेवले, डोक्याला लावले की ठेवले, हेच करणार आहे. म्हणजे आपण गोळा काय करतो आहोत? आम्हाला लीळा गोळा करायच्या आहेत, आम्ही विशेष गोळा करत बसलो. विशेष तुमच्याकडे कमी असले तरी चालतील, तुम्ही इतर ठिकाणी जाऊन वंदन करा. वाटलं असतं तुम्हाला वाटलं की ही देवपूजा चांगली आहे, तिथे जाऊन ती वंदन करा. परंतु अधिक तुम्हाला काय करायचं आहे? अधिक विशेष वंदन नाही करायचं. अधिक तुम्हाला काय करायचं? लीळा आठवायची आहे. आम्हाला विशेष देवानी का दिले आहेत? त्या विशेषांना वंदन करताना किंवा त्या विशेषांना नुसतं पाहिल्यानंतर तरी तुम्हाला जर काही विशेष डोमेग्रामचं हे माहिती पडलं तर एका विशेषाच्या मागे डोमेग्रामच्या अनेक लीळा तुम्हाला त्यावेळेस आठवता आल्या पाहिजेत. म्हणजे विशेष एक, पण लीळा किती?
अनंत लीळा तुम्हाला आठवतील, जेवढ्या आमच्या स्वामींच्या लीळा झालेल्या आहेत तुम्हाला माहिती आहेत, लीळाचरित्रात आलेल्या आहेत. या सगळ्या लीळा तुम्हाला एका विशेषावर आठवता येतात. आपण काय करतो, विशेष भारंभार करतो, लीळा एकही आठवत नाही. कधी कधी प्रयोग करून बघा, तुमच्याकडे एकच विशेष असेल ना तर तुम्ही एकदम व्यवस्थित 1, 2, 3 लीळा आठवून ते वंदन कराल. परंतु जर का तुमच्याकडे दिसलं की भरपूर विशेष आहेत, जर का भरपूर विशेष दिसले तुम्हाला, तर ती देवपूजा तुम्ही लीळा आठवतात न आठवता करत असतात. तुम्ही हा प्रयोग करून बघा. भरपूर विशेष आहेत म्हणजे तुम्हाला हे असतं की बसायचं कुठे, आपल्याला पटकन देवपूजा आपली झाली पाहिजे, पहिली आपली झाली पाहिजे आणि नंतर फक्त विशेष वंदन होतात. लीळा आठवणं अजिबात होत नसतं. आणि म्हणून मार्गामध्ये जर का तुम्ही बघितलात तर एक सामूहिक देवपूजा पण असते आणि स्वतःची देवपूजा छोटी पेटी वेगळी असते. ती नंतर किंवा आधी केल्या जाते निवांत. त्याची वैयक्तिक, ज्यांची एक वैयक्तिक देवपूजा आहे ते वैयक्तिक करतात एकटे, कारण की त्यांना ते देवपूजा करत असताना पूर्ण काय ना काही लीळा म्हणा वगैरे आठवून ते वंदन करायचं असतं. आणि म्हणून आपण काय केलेलं आहे की त्या पक्षात सांगितल्याप्रमाणे साना प्रसाद टेके म्हणजे त्याच्यातच आपण सुख मानलेलं आहे. तुम्ही आनंद बाळगा की तुम्हाला प्रसाद तुल्य विशेष वंदन करायला मिळाला, एखादं काष्ट वंदन करायला मिळालं, एखादं जे काही केश कळाप असेल, दाताचा विशेष असेल वगैरे हे वंदन करायला मिळालं, ह्याचा एक आनंद असू द्या. परंतु ते बघितल्यानंतर तुम्हाला ते वाटलं पाहिजे केश कळाप म्हणजे स्वामींचे, तो केश कळाप वंदन करायला मिळाला हा एक आनंद आहे. परंतु हे केश कळाप ज्यांचे आहेत ते अवतार काही आपल्याला भेटले नाही. हा दाढ विशेष ज्यांचा आहे, दाढ विशेष वंदन करण्यासाठी मिळालेला आहे त्याचा आनंद आहे. परंतु ज्यांची दाढ आहे ते अवतार काय आपल्याला भेटले नाहीत, त्यांचं दर्शन आपल्याला झालं नाही, ह्या दुःखाकडे लगेच जाता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे हे आनंद आणि लगेच ते दुःख, लगेच त्या दुःखाकडे आपल्याला जाता आलं पाहिजे. म्हणजे कितीही आनंद झाला तरी पण आपलं दुःख जे आहे ते दुःख ईश्वर भेटीचं, ईश्वर वियोगाचं जे काही दुःख आहे ते आपलं कायम असलं पाहिजे आपल्याला. ते जर का सुटलं तुमचं की परमेश्वर त्या ठिकाणी सुटला, तर तुमचं ध्येय आहे, परमेश्वर प्राप्ती आहे तुमचं ध्येय आहे. तर ते ध्येय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला हे चतुर्विध दुःख आणि हे अर्थ ध्यास, परमेश्वर भेटीचा अध्यास हे सगळं तुम्हाला असलं पाहिजे. आणि ते जर का नसेल तर परमेश्वर कुठेतरी सुटणार आहे. आणि म्हणून आपण जी विषय व्यवस्था विधींमध्ये केलेली आहे ती विषय व्यवस्था आपण काय केली पाहिजे, खोडून काढली पाहिजे. कारण ह्या विषय व्यवस्था ज्या आहेत ते अन्यथा असतात आणि अन्यथा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला यथार्थताकडे कधीही जाऊ देत नाहीत. जे खोटं असतं, जे अन्यथा असतं ते काय करत असतं, तुम्हाला एका संभ्रमित अवस्थेमध्ये ठेवतात. ते जे ज्ञान असतं अन्यथा ज्ञान ते संभ्रमित अवस्थेमध्ये नेहमी तुम्हाला ठेवतं ते. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारे योग्य ठिकाणी जाण्याची जी बुद्धी आहे ती बुद्धी निर्माणच होऊ देत नसतं ते अन्यथा ज्ञान. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, ह्या विषय व्यवस्थेपासून लांब राहिलं पाहिजे. आणि यथार्थ जी व्यवस्था आहे, स्वामी सांगतात येथोनी जर अव्यवस्था व्हावी तर व्यवस्था ते परमेश्वर स्वतःच अव्यवस्था कधी करत नाहीत. आणि त्यांच्या ज्ञानियाने सुद्धा अशा विषय व्यवस्थेसारखी अव्यवस्था कधी करू नये. आता विषय व्यवस्था म्हणजे त्या ठिकाणी समजून घेणं, इंग्लिशमध्ये जर तुम्ही ॲडजस्टमेंट असं म्हणाल, समझोता असं म्हणाल, म्हणजे काही गोष्टींमध्ये ठीक आहे काय नाही. जसं आहे की आज 2च गाठ्या स्मरण झालं तर आपण म्हणू रोजच्या 10 गाठ्या असतील, आज 2च झाल्या काय नाही, एक दिवस 2 केले तर काय होतं, याला म्हणतात विषय व्यवस्था. आता विषय व्यवस्था चांगल्या गोष्टींची पण असते आणि वाईट गोष्टींची पण. म्हणजे एका गुणरूपी सुद्धा विषय व्यवस्था असू शकते, असते, आणि दोषरूपी सुद्धा विषय व्यवस्था असू शकते, नाही असं नाही. म्हणजे अशी एक विषय व्यवस्था असू शकते की बाबा एखादी व्यक्ती जर का कमी स्मरण करते आहे मग लगेच त्यांना आपण दोष देऊ शकत नाही, दोष द्यायचा नाही त्यांना. आपण एक विषय व्यवस्था करू शकतो की आज ते कमी करतायत,
कदाचित त्यांचा अधिकार उद्या वाढला, योग्यता वाढली तर काय होईल, त्यांचं स्मरण वाढू शकतं. आज हे विधी कमी करतायत, पण एक मॅच्युरिटी त्यांना विधी संदर्भात जर का आली तर काय होईल, उद्या विधी त्यांचा वाढेल, चांगल्या प्रकारे विधी करतील, आपल्याही पेक्षा चांगला विधी करतील, चांगलं आचरण करतील, नित्यविधी करतील, निमित्तविधी करतील. ही एक जी काय आपण अपेक्षा ठेवतो, म्हणजे ही विषय व्यवस्थाच करत असतो आपण. तर ही गुणरूपी विषय व्यवस्था आहे, ती योग्य एक प्रकारे, म्हणजे तुम्ही एक सकारात्मक ती विषय व्यवस्था आहे. किंवा आपण जर का आपल्या बाबतीमध्ये असं ठेवलं तर दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये हा विचार तुम्ही ठेवू शकता, ती विषय व्यवस्था तुम्ही करू शकता. परंतु स्वतःच्या बाबतीमध्ये तुम्ही नाही ठेवू शकत असं की ठीक आहे, आज करतो मी 2 गाठ्या, नंतर करेल 5 गाठ्या, 10 गाठ्या, अधिक स्मरण करेल. म्हणजे आपण आपल्याला समजून, जे अन्यथा समजावून सांगतोय आपण स्वतःला की आज नाही करत मी, उद्या करेन, परवा करेन, नंतर करेल. म्हणजे हे काय आहे, आपण ढकलतोय. जर का मी आज नाही करत आहे तर उद्या तरी मी का करेन, परवा तरी मी का करेन. म्हणजे निळभट्ट भांडारेकरांनी विषय व्यवस्था करायचं म्हटलं, स्वामींनी सांगितलं की बाबा आयुष्य वाढवायचं का, तेव्हा त्यांनी विषय व्यवस्था केली की मग आज जर का मी आयुष्य वाढवलं, मरण पुढे ढकललं, तर परत मला ही स्वामींची जाणू आणि श्रीमुख असं दोन्ही प्राप्त होईल का मृत्यूसमयी, नंतर केव्हा मृत्यू येईल तेव्हा. स्वामींनी म्हणाले ते काही सांगता येत नाही. जर का त्यांनी विषय व्यवस्था केली असती तर की आता तर मृत्यू टाळू आपण, नंतर मग जेव्हा पुढचं पुढे बघू. मग त्यांनी विषय व्यवस्था ती केली नाही निळभट्टांनी. त्यांनी म्हणाले की जे व्हायचं ते आताच होऊ द्या, काही आयुष्य वगैरे काही नको, कारण हे परत ही जाणू मिळणार नाही आणि श्रीमुख अवलोकन परत होणार नाही मृत्यूसमयी पुढे. म्हणजे जर का त्यांनी स्वतःची विषय व्यवस्था केली असती आणि म्हटले असते की बघूया पुढे, आयुष्य मिळाल्यानंतर होईल, पुढे काही ना काही ॲडजस्टमेंट करू आपण, स्वामींना थांबवून ठेवू वगैरे वगैरे. परंतु त्यांनी ती काही जे काही धोका पत्करला नाही. तो त्यांनी काय सांगितलं, जे काय व्हायचं ते आत्ताच होऊ द्या. म्हणजे हे काय आहे, स्वतःची विषय व्यवस्था करवून घेतली आपण, म्हणजे स्वतःची समजूत घालून घेतली. आणि ती जर का चुकीची असेल, कदाचित ती जर का नाही घडली, निळभट्ट भांडारेकर तर अशा अधिकाराचे होते तर ते म्हणू शकत होते की पुढे पण मला घडेल असं म्हणू शकले असते ते. परंतु त्यांनी आधी हे विचारून घेतलं, म्हणजे तिथे विषय व्यवस्था करण्याची संधी होती, परंतु विषय व्यवस्था त्यांनी करून घेतली नाही. म्हणजे स्वतःविषयी तुम्ही अशा प्रकारचं वर्तन तुम्ही स्वतःविषयी ठेवायचं नाही. शांताबाईसांना स्वामी म्हणाले जे आवडेल ते खा, विषय व्यवस्था करू शकत होते की स्वामींनी सांगितले खाऊ नका आणि आता स्वामी सांगतात खा, मग खा. परंतु त्यांनी म्हटलं नाही, स्वतःच्या बाबतीमध्ये त्यांनी ते केलेलं नाही आहे. दुसऱ्याला आपण सांगू शकतो की हां देवाची आज्ञा आहे, तुम्हाला हे करायचं, हे करा, असं करायचं, असं करा, पण स्वतःच्या बाबतीमध्ये तसं तुम्ही बाळगायचं नाही. काही आपला भरोसा नाही आहे की आपण ते करूच म्हणून. म्हणजे मी हे बघतो की आज जी गोष्ट मी करत नाही आहे, मी जर काय म्हटलं उद्या करेन, मी म्हणतो की आजच आपल्याला एवढा कंटाळा आहे तर उद्या ह्याच्यापेक्षा जास्त कंटाळा असू शकतो, परवा त्याच्यापेक्षा जास्त कंटाळा असू शकतो. आज आपल्याला गरज वाटते, उद्या गरजही वाटणार नाही ते कार्य करायची, ते पाठांतर करायची, ते वाचन करायची. म्हणजे आजच कंटाळा करतोय तर उद्याही कंटाळाच होणार आहे. आता जर का मी म्हटलं की आपण आज वाचायचं नाही लिळा, उद्या वाचूया, तर ही दोषरूपी विषय व्यवस्था आहे. परंतु जर का मी म्हणालो की नाही आजचं आपण उद्या ढकलायचं नाही, आजपासूनच वाचायचं आहे, जेवढं होईल तेवढं, जसं होईल तसं, ही गुणरूपी विषय व्यवस्था आहे. म्हणजे मला उद्यावर ढकलायचं नाही आहे, मला आजच ते करायचं आहे, ही एक विषय व्यवस्था आहे. या संदर्भातली जी लीळा या ठिकाणी आहे ती उत्तरार्ध 599 क्रमांकाची आहे. महादाईचा भेटी. गोसाव्यांसी निंबातळी जाडीवरी आसन असे. निंबातळी आमच्या स्वामींना एका जाडीवर, एका वस्त्रावर आमच्या स्वामींना आसन आहे.
महादाईचे दायंबा आली, स्वामींच्या जवळ आलेले आहेत, दंडवते घातली, श्रीचरणा लागले. गोसावी बैसल्याची क्षेमालिंगने दिधले, आमच्या स्वामींनी बसल्या बसल्यास भेट दिलेली आहे. आणि मग महादाईसा म्हणतात, कवणा महादाईसा ते म्हणितले आणि महादाईसांना स्वामी म्हणतात, कवणाचे जाय मरे तरी ते पुसीजे पडताळीजे, तरी ते तुल्याही पुरते येत नाही होय. स्वामी म्हणतात, कुणाचं कुणी काय गेलं नेलं तर मग त्याची विचारपूस केल्या जाते, त्याला भेट घेतल्या जाते, चौकशी केल्या जाते. आणि तुमच्या मनामध्ये आमच्याविषयी एवढंसं सुद्धा प्रेम राहिलं नाही, जे तेवढीशी सुद्धा चौकशी तुम्ही केली नाही. महादाईसा म्हणतात, जी जी गोसाव्यांपासून वृद्धा संगमी हुनी गेलीये, ते गोसावी माते म्हणितले. मग ते सांगतात की मी जेव्हा वृद्धा संगम वरून स्वामींच्या असन्निधानी जेव्हा मी गेली, गावाकडे निघालेली आहे आणि वडिलांना भेटायचं आहे, वडिलांकडे चाललेले आहेत, तेव्हा स्वामींनी त्यांना सांगितलेलं होतं. त्या बाबतीत महादाईसा म्हणतात, तै गोसावी माते म्हणितले, बाई जरी वाय नायकू भेटती तरी हे पुसत होते ऐसे सांगावे. आता ते चालले स्वतःच्या घरी, म्हणजे तिथे त्यांचे वडील त्यांना भेटणारच की नाही. परंतु स्वामींनी वाक्य काय वापरलेलं, स्वामी म्हणाले की तुमचे वडील जर का भेटले तर त्यांना सांगा की आम्ही विचारत होतो. स्वामींनी म्हटलं पाहिजे होतं की तुमचे वडील भेटल्यानंतर त्यांना सांगा की आम्ही भेटले तर, म्हणजे भेटणार नाहीयेत ते, भेटले तर पुसत होते ऐसे सांगावे. ऐसे म्हणितले, आपण असं म्हटलेलं होतं. जी जी गोसावी मग तैची उमटविले, म्हणजे स्वामींनी मला तेव्हाच उमट करून दिलेला होता की तुम्ही घरी चाललेला आहात पण तुम्हाला वडील भेटणार नाहीत. परी मज नुमटेची, परंतु मला उमटलं नाही. सांगितलं ना, सत्य जे आहे ते सत्य उमटवून दिल्या जातं, पटवून दिल्या जातं, सांगितलं जातं, परंतु समोरच्याला ते उमटेलच असं काही नाही. स्वामी म्हणतात, बाई काकू कक्षा भावार्थ प्रकरण जाणावे, म्हणजे बोलण्यातलं जो काही भाव असतो, काकू कक्षा भावार्थ प्रकरण, वेगवेगळे भाव असतात, त्याच्यामध्ये काही प्रश्नार्थक असतात, काहींमधनं सांगायचं एक असतं आणि बोलतो एक, वगैरे वगैरे, हे वाक्यांमधले विविध भाव असतात. तर ते काय केले पाहिजेत, आपण जाणले पाहिजेत. नुसतं मराठी आपण बोलतोय आणि मराठी कोणतरी बोलतंय, आपण बोलायचं आणि पुढल्याने बोललेलं ते नुसतं ऐकायचं असं नाही. आपल्याला मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे, ते कुठल्या पद्धतीने ती बोलल्या जाते, कुठलं वाक्य वापरलं जात आहे, कुठल्या शब्दांवर जोर आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत. आणि म्हणून स्वामी सांगतात की काकू कक्षा भावार्थ प्रकरण जाणावे. मग ते पुढे सांगतात, जी जी मी गेलीये ते दिसी वारू, त्या वारा समोर गेलीये जी, तव वायन ऐकू समसाना आणले असती. म्हणजे मी ज्या दिवशी गेली त्या दिवशीच त्यांना स्मशानामध्ये आणलेलं होतं. तव तया दुःखाची वरपडी झालीये जी, आणि वडील गेले बघून खूप दुःख झालं. मग संगू नाही सांगा तू नाही, आणि परत जर का स्वामींकडे यायचं म्हणायचं म्हणलं तर सोबत कोणतरी पाहिजे ना, संघ सांगात कोणतरी पाहिजे. तेव्हाचा प्रवास असा होता की पायी प्रवास असायचा, असा नाही आत्ताच्या काळासारखं एवढी रहदारी वगैरे असं काही नसायचं. मग एकट्या स्त्रीला एवढ्या लांब येणं म्हणजे कोण ना कोण सोबत असणं हे आवश्यक. आणि आपलो ते आणू म्हणे तरी त्याचे गोसावी मजची करवी करविती. आणि आपोलो म्हणजे माझा जर का जो भाऊ आहे आपलो, त्याला जर का मी इथे आणावं तर काय करतात स्वामी, त्याचं काही पण असेल तर मलाच सांगतात करायला. आता हे स्वामींवर ढकलणं झालं बरं का, सरळ सरळ. भाऊ कोणाचा आहे, महादाईसांचा आहे. मग आता महादाईसांनाच ते करणं भाग आहे की नाही, तर दुसरं कोणी करेल त्यांचं काही. ते म्हणतात तरी तयाचे गोसावी मजची करवी करविती, माझ्याकडनंच करायला लावतात, मलाच करायला लावतात त्याचं सगळं. स्वामी म्हणतात, बाई हे तुम्हासीची करू आवडे मगसी करवी जे की, जे तुम्हालाच आवडत असतं, हे तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडनं करवून घेत आहेत देव, मला करायला सांगतायत, परंतु तुम्हाला स्वतःला पण आवडत असतं. समजा आता त्यांच्या भावाला कोणी जेवायला वाढलं
तर ते सुद्धा स्वतः जाऊन बघणार बरोबर वाढलंय का, व्यवस्थित वाढलंय का. म्हणजे हे लीळाचरित्रात आलेलं नाही, मी तुम्हाला फक्त एक उदाहरणादाखल सांगतोय. किंवा त्याला झोपेची व्यवस्था त्याची झाली आहे का बरोबर, मग त्यांनी पाणी पिलंय का, त्याला अजून काय पाहिजे का. म्हणजे ही स्वतःला त्यांनाच आवड आहे ती बघण्याची. त्यांचा सक्का भाऊ असल्यामुळे त्यांना ते एक मनामध्ये ते असणारच आहे, माझ्या भावाची व्यवस्था बरोबर झाली आहे का, हे त्यांना मनातनं वाटतंय. आणि म्हणूनच स्वामी त्यांना सांगतात, मग बघा भोजन झालं का त्यांचं, पाणी भेटलं का त्यांना, झोपायची व्यवस्था झाली का त्यांची बरोबर. मग हे तुम्हाला आवडतं म्हणून आम्ही तुम्हाला करायला लावतो. आणि मग स्वामींनी हे सांगितल्यानंतर पुढे स्वामी म्हणतात, बाई पोर जीव आपण्या करो आवडी तेची करी पाठी पुढीलावरी ठेवी. म्हणजे ही आता ह्या कशा आहे, त्या विषय व्यवस्थाच आहे की बाबा मी त्याला आणलं असतं पण देव मला त्यांचं सगळं त्याचं काम मलाच करायला लावतात म्हणून मी त्याला सोबत आणलं नाही. म्हणजे करायला आवडतं स्वतःलाच, पण देवाचं नाव समोर पुढे केलं. स्वामी म्हणतात की पोरजीव आपण्या करो आवडे तेची करी. मगाशी आपला विषय सुरुवात कुठून झाला, इथूनच झाला की आपण आपल्या सोयीच्या गोष्टी करत असतो. आपल्याला जे सोयीचं वाटतं ना ते आपल्याला आवडतं. आता बघा, ह्या रस्त्याने जा नाही तर या रस्त्याने जा, कुठूनही जा, आपल्याला रस्त्याशी काही प्रेम नाही आहे किंवा हा रस्ता चांगला वाटतो हा रस्ता वाईट वाटतो मला, असं काहीच नाही आहे. परंतु जर का तुम्हाला कोणी सांगितलं या रस्त्याने गेले ना, उजव्या रस्त्याने, हा जवळ आहे एकदम 5 मिनिटात पोचाल, आणि या रस्त्याने गेले तर अर्धा तास पोचला. आता तुम्हाला सोयीस्कर रस्ता कुठला वाटणार, जो 5 मिनिटात तुम्हाला पोहोचवणार आहे तो सोयीचा वाटला की ते तुम्हाला आवडायला लागेल, मग तुम्ही नेहमी त्याच रस्त्याने जाणार. म्हणजे आपल्या ज्या सोयीचं असतं ते आपल्याला आवडायला लागतं. आणि कधी कधी असं असतं जे आपल्याला आवडतं तेच आपल्याला नेहमी सोयीचं वाटत असतं. असा अन्योन्य संबंध आहे दोघांचा. आणि म्हणून स्वामी सांगतात की पोर जीव आपण्या करो आवडी तेची करी. जे आपल्याला स्वतःला आवडतं ना करायला तेच तो जीव करत असतो नेहमी. पाठी पुढीलावर ठेवी. आणि जर का ते चुकलं तर मग पुढच्याला दोष द्यायचा की यांच्यामुळे मी ते केलं, नाही तर माझं व्यवस्थित ते मी बनवलं असतं. समजा कोणाला सांगितलं की बाबा आमकं बनवा, हे काय बनवता तुम्ही ते पदार्थ, मग ते बनवायला घेतात आणि तो पदार्थ बिघडतो. मग पुढच्यावर ते टाकायचं की बाबा मी बरोबर बनवत होतो परंतु पुढच्याने काय केलं, त्यांनी मला जास्त पाणी टाकायला सांगितलं म्हणून ते बिघडलं. किंवा ते बघत होते, मग कुणी बघत असलं ना की माझ्याकडनं पदार्थ बरोबर होत नाही, ही महिलांची समस्या आहे बरं का. काही ते म्हणतात असं कोणी समोर असलं ना पदार्थ बनवताना की ते पदार्थ बिघडून जातो, नजर लागते त्यांची. म्हणजे हे काय आहे, आपल्याला पाहिजे तशाच हिशोबाने आपण ते बनवलेलं आहे. परंतु जर का चुकलं तर मग पाठी पुढीलावर ठेवी. ते गहू चांगले नव्हते बरं का, नाही तर चांगलं झालं असतं ते. म्हणजे असं काही ना काही ते कारण समोर ठेवायचं. म्हणजे महिलांच्या बाबतीत सांगितलं, पुरुषांच्या बाबतीमध्ये पण असंच असतं. काही ना काही कारण समोर ठेवायचं आणि सांगायचं की याच्यामुळे चुकलं, नाही तर ते बरोबर झालं असतं. परंतु असं नसतं की बाबा ही याच्यात माझीच चूक झाली, माझाच अंदाज चुकला, मलाच अंदाज आला नाही अंतराचा. म्हणजे ह्या गोष्टी आपण मान्य करत नाही. आणि पाठी पुढीलावर ठेवी. मग मी आपलो सरीसी पैठणासी आलीये. त्यांचं पुढे सांगणं चालू आहे. ते म्हणतात की महादाईचा सांगतात स्वामींना, मी आपलो सोबत पैठणपर्यंत आली, तेथोनी दाये दादो सांगा ते आले. म्हणजे दायंबा सोबत आली. जी आम्ही ऐसे ऐकले. म्हणजे आम्ही स्वामींबद्दल असं ऐकलेलं आहे काही वाईट ओक्त. स्वामी म्हणतात, बाई याचे तैसे नि तैसे ऐका मग तुम्ही काही म्हणा. स्वामी त्यांना म्हणतात की याचे तैसे नि तैसे ऐका मग तुम्ही काही म्हणा. मग तुम्ही याच्याबद्दल काय, तुमचं मत काय बनवलं आमच्याबद्दल तुम्ही असं ओक्त ऐकल्यानंतर. काही संबंधी असोनी म्हणा की महात्म्या असोनी म्हणा. मग कुठे राहणार तुम्ही. म्हणजे जर का आम्ही निघून गेलो तर मग तुम्ही तुमच्या नातलगांकडे राहाल की महात्म्यापासून असा, म्हणजे महात्म्यापासी असोनी म्हणा की दादोसांकडे असाल तुम्ही कुठे राहाल. नाजी संबंधी काही असोनी. ते म्हणाले नातलगात राहून काय करायचं, आता नातलगात राहायचं नाही.
आणि महात्म्यापासी काही असोनी आणि दादोसांकडे तरी का राहायचं? इतक्या दिवस महादाईसांना दादोसांबद्दल जी एक आपुलकी होती ती आता ती स्वामींनी तपासून बघितलेली आहे. ते म्हणतात उभय आसोनी उभय गंगा तिरी, म्हणजे आम्ही संबंधियांकडे सुद्धा राहणार नाही आणि दादोसांकडे सुद्धा राहणार नाही. आसोनी गंगा तिवरी गोविंदू गोविंदू म्हणते. स्वामींनी जे सांगितलंय गंगा तिरी असिजे, मग आम्ही स्वामींच्या वियोगामध्ये गंगा तीराला गोविंदू गोविंदू म्हणजे देवाचं नाव घेत घेत आम्ही आमचं नित्यविधी वगैरे आम्ही आचरण करत राहू. स्वामी म्हणतात बाई कवणी की दुहुआ असे, म्हणजे कोणी दुर्दैवी अशी स्त्री आहे, पत्नी आहे, ते वाडीचा वाडी कलवडी असे कडवली असे, आणि ती वाडीचा वाडी म्हणजे त्याच विभागामध्ये ती राहते आणि त्याच गावामध्ये गावीचा गावी ती एके सदर्थ बाप भाऊ असती. वाडीच्या वाडी म्हणजे वाड्यामध्ये असलेल्या वाड्यातल्या एका घरामध्ये ती राहते आणि त्याच गावातल्या गावामध्ये तिचे सदर्थ बाप भाऊ असती. सदर्थ म्हणजे चांगले पैसेवाले, ते नेव येती आणि तिची हाल अपेक्षा म्हणजे तिला सासुरवास चालू आहे, म्हणजे मोठ्या वाड्यातल्या छोट्या वाड्यातल्या एखाद्या खोलीमध्ये ती राहते आहे आणि तिला सासुरवास आहे. तर मग तिचे बाप भाऊ तिला नेण्यासाठी येतात माहेरी. ती इथे दुःख भोगण्यापेक्षा माहेरी चल. परत ते न वचे, परंतु ती काय त्यांच्यासोबत जात नाही. ते म्हणे तुमची पाटावे सुतावे ने सतामस असं लाग्यता. ती बोलली आता मी माहेरी येईन, तर माहेरी आल्यानंतर जे काय मला मान सन्मान मिळणार आहे, तुमचे पाटाऊ सुतावे म्हणजे रेशमी सुती वस्त्र जे नेसायला भेटणार आहेत ते नेसणं म्हणजे माझ्यासाठी ते अपमानास्पद आहे. ते माझ्यासाठी मी आता फाटकं वस्त्र नेसेल, परंतु ते मी सासरचंच नेसेल, याच्यातच माझा सन्मान आहे. ऐसे म्हणून राहे म्हणजे राहते. मग किती एका दिवसा तेने मळीन रोडकी दुःखी देखिली. मग ती घरामध्ये भरपूर कष्ट करते, काम करते, सगळ्या गोष्टी, एवढं सासुरवास होऊन सुद्धा कुठेही कामाच्या बाबतीमध्ये ती दुर्लक्ष करत नाही, एकदम यथायोग्य सगळ्या गोष्टी करते. आणि हे बघून तिचा नवरा त्याला अनुकंपा उत्पन्न होते तिच्याबद्दल, म्हणजे दया येते की बघा आपण ही किती त्रास देतो हिला, परंतु ही घरातलं किती काम करते, व्यवस्थित करते सगळं, अजिबात एक शब्द उलटून बोलत नाही. आणि बाप भाऊ तिला घ्यायला आले तरी पण ती गेली नाही. हे सगळे गुण तिचे तो बघतो, लक्षात येतात. आणि मग काय होतं की तो तिला जवळ करतो. मग पुत्र झाला, मग ते तया अवघ्याची गोसाविनी झाली. मग पुढे काय होतं की त्यांचा संसार वाढतो, पुत्र होतो, मुलं बाळ होतात. मग तया अवघ्याची म्हणजे हळूहळू काय होतं, सासू सासरे पण कुठेतरी वयस्कर होतातच आणि एरवीच ही विनम्रच आहे. हळूहळू काय होतं, अवघ्याची गोसाविनी म्हणजे पूर्ण घराची ती एक मुख्य होते, पूर्ण घर तिच्या ताब्यामध्ये. आत्ता काहीही काम असेल तरी तिला विचारूनच केलं जातं, ही एक वेळ येते. आणि मग सर्वज्ञ म्हटले ऐसे तरी तुम्ही आपली विषय व्यवस्था केली देखो, म्हणजे तिने आपली विषय व्यवस्था केली की मी सासरीच राहीन. तसं तुम्ही सुद्धा काय केलेलं आहे, देवाशिवाय आम्ही अशा पद्धतीने राहू. म्हणजे आपला जे पक्ष मगाशी आपण घेतला, सन्निधान वियोगाचे दुःख नाही ईश्वराविन कैसे जिनमणी, आणि मा स्थाना प्रसाद टेके, म्हणजे आम्ही आमका विधी करत करत जगू आमचं. म्हणजे तुम्ही ईश्वराशिवाय जगण्याची विषय व्यवस्था तुम्ही केलेली आहे तुमची. म्हणजे स्वामींना अपेक्षित वेगळं होतं. जर का देव नाही तर आम्ही सुद्धा नाही. भटोबासांनी सांगितलं स्वामींना, देवे विन काही धर्म असे, देव नाही तर मी पण नाही. आणि वास्तविक तशी परिस्थिती भटोबासांची झालेली होती. दश अवस्था प्रगटलेल्या होत्या, मृत्यू अवस्थेमध्ये एकदम गेलेले होते, वाळवी लागलेली होती, एवढं सगळं होतं. आणि अशामध्ये आता महादाईसांकडनं स्वामींना उत्तर अशाच काहीतरी अपेक्षित होतं, पण महादाईसा म्हणाले की आम्ही स्वामी नसताना आम्ही जगू तिकडे. स्वामींनी सांगितलेलं विधी करत भिक्षा आटन विजन भिक्षा भोजन, ते स्वामींना वाटलं अरे आमच्याशिवाय हे जगणारच आहेत अजून,
म्हणजे ही काय आहे, आपण विषय व्यवस्था केलेली आहे. स्थान प्रसाद हे सगळं, हे जी काही साधनं आहेत, ही साधनं आपण विषय व्यवस्था म्हणून वापरलेली आहेत, आता उपयोगात आणतोय ती, आणि त्याच्यामध्येच आपण सुख मानून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आता देव नसले तरी चालतील, परंतु आम्हाला आमका विशेष पाहिजे, तमका विशेष पाहिजे, आमका प्रसाद पाहिजे. काहींची मागणी आहे की आम्हाला मूर्त्या पाहिजे आहेत, परंतु कुणीतरी म्हणतं की आम्हाला देव पाहिजे. म्हणून देव पाहिजे अशी व्यवस्था कोणीच मान्य करायला तयार नाही, अशी व्यवस्था कुणीही प्राप्त करायला तयार नाही आहे. परंतु विशेष पाहिजेत, मग देव नसले तरी चालतील, ही विषय व्यवस्था आपण करत आलेलो आहोत. आत्ता तर आपण विशेषांच्या बाबतीतच बोलतोय. इथे स्वामींनी तर हे केलं की तरी तुम्ही आपली विषय व्यवस्था केली देखो, आमच्या लक्षात आलं आता तुम्ही तुमची विषय व्यवस्था केलेली आहे. आणि तेव्हा स्वामी वचन निरूपण करतात, पोर जीव काट्याच्या पेट्यावरी बैठोनी विषय व्यवस्था करी, महादाईसी म्हटले नाजी आम्ही आणिक एक ऐकिले. अजून पण आम्ही स्वामींबद्दल काय ऐकलं. स्वामींतात मग काही म्हणा नाजी काही म्हणून गोसावी आमचे अवघ्या ते रक्षतील. जे स्वामी आमचा सगळ्यांचं रक्षण करतीलच असं महादाईचा म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे आपण आपली विषय व्यवस्था, आता हे तर गुणरूपी पदार्थ आहेत, स्थान प्रसाद वासनिक हे सगळं, परंतु आपण काय केलेलं आहे, या गोष्टींना मान्य केलं पाहिजे. त्यांचा तो जे काय वंदन असेल वगैरे या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, परंतु त्याच्यामध्ये एक विषय व्यवस्था करू नका की हे भेटलं म्हणजे सगळं भेटलं, असं काही बाळगू नका मनामध्ये. आजच्या सत्रामध्ये आपण आचार्य या प्रकरणासंदर्भातलं 201 क्रमांकाचं वचन जे आहे त्यावर आज आपण चिंतन आणि श्रवण केलेलं आहे. दंडवत हो.